आहेत यांनी एक विधान केलेलं आहे की कोण देवेंद्र फडणवीस आम्ही ओळखत उद्घाटन हे मत मांडलं. आता मला या कोण देवेंद्र फडणवीस असं काँग्रेस आहेत. आता मला यावर मी काय बोलावं खरं म्हणजे फडणवीस साहेबांना कोण ओळखे. आज राज्यातले जे सर्वात तरुण महापौर त्यावेळेला 95-96 मला वाटतं त्यावेळेस त्या काळ असेल 35 तेव्हा ते महापौर सर्वात तरुण. नंतर ते मुख्यमंत्री म्हणून ते आहेत. 6 टर्म झाले ते सतत निवडून येत आहेत आणि त्यांचं कार्य त्यांचं काम त्यांच्या कामाचा आवाका मुख्यमंत्री म्हणून 3-3 टर्म लोकांनी बघितलेला आहे. त्यांना महाराष्ट्रातला बच्चा छोटा ते छोटा ठिकाणी ओळखतो आणि हर्षवर्धन म्हणतात कोण मुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस त्यांना ओळखत नाही. मला वाटतं किती हास्यास्पद या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे सत्ता कोण आहे हे जर आता लोकांना विचारलं तर मला वाटतं किती लोक हो म्हणतील किती मुलं हो तर आहे. एकदा तुम्ही कुठेतरी आमदार झाला आणि अपघाताने काय काँग्रेसमध्ये असं चाललेलं असतं त्यामुळे अध्यक्ष झालात आणि म्हणून विचारता कोण मुख्यमंत्री आहेत कोण देवेंद्र फडणवीस मी त्यांना ओळखत. हास्यास्पद विधान कोणतं असू शकत नाही. मला वाटतं त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही फक्त तुमची काँग्रेस सांभाळा. आता त्या काँग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाही आहेत त्यामुळे तुम्ही तुमचं असे काहीतरी वास्तव विधान करू नका. महत्वाचं म्हणजे राहुल गांधी मतचोरीबाबत आंदोलन केल्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसने आम्ही राहुल गांधीजीच्या पाठीशी अशा प्रकारची सह्यांची मोहीम घेतलेली आहे. हर्षवर्धन सपकाळच्या नेतृत्वाखाली तर जे बोलतात आजकाल चाललेली मला असं कॉमेडी चाललेली आहे. आता निवडणुका होऊन तर आणि आता तुम्ही काहीतरी मध्ये मतपत्रिका दाखवता एखाद्या 2 ठिकाणी तर 3 ठिकाणी तर काय येतं नाही दाखवतायत. मला वाटतं लोकसभेच्या वेळेला तुम्हाला एवढं यश मिळालं त्यावेळेला आम्ही मतपत्रिका पुढे आणल्या का कुठे मग त्या नावं पुढे आणले का कुठल्या कोणाचे नाव कुठे आहेत काय आहेत म्हणून स्वीकारलं पाहिजे ना. आपण स्वीकारलं पाहिजे. यश अपयश पचवता आलं पाहिजे मला असं वाटतं. आता लहान मुलासारखं काहीतरी ते पुस्तकं घेऊन फिरतायत हे 2 ठिकाणी नाव आलं हे 3 ठिकाणी नाव आलं. मला वाटतं हे अतिशय हास्यास्पद आहे. त्याला कुठला धारणेचा नियमांचा आणि आता फक्त आपल्याला बोलायला काही कुठला विषयच नाही. मोदीजींचं एवढं अफाट कार्य देशामध्ये आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एवढा पुढे चाललेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी विषयांतर करायचं अशा काहीतरी फालतू गोष्टी पुढे आणायच्यात हा उद्योग आता सध्या राहुल गांधीचा चाललेला आहे. महाविकास आघाडीने सुद्धा याबाबत संशयित असलेले मतदारसंघ जे आहेत जाहीर केले. 13 मतदारसंघ आहेत त्यामध्ये खामगाव आहे इतर सगळे मतदारसंघ आहेत. असं म्हणणं आहे की भाजपने फॉर्म 6 जो होता डेटाबेसचा तो त्यांच्याकडे भाजपकडे उपलब्ध होता आणि त्यामुळे ही फेरफार भाजपने केली आणि छेडाछेडी केली मतदार याद्यांमध्ये. मला वाटतं या गोष्टीला कुठल्याही अधिकारी इलेक्शन कमिशननी आधीच सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही शपथपत्र द्या. म्हणतो मी शपथपत्र देणार नाही. मला वाटतं अगदी गमतीशीर विषय चाललेला आहे. गमतीचाच आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने हार जीत अनेक वेळेला झाली पण असं ऑब्जेक्शन कोणीच घेतलेलं नाही. पण आता फक्त आपल्याकडे कुठला विषय शिल्लक राहिलेला नाही. कुठेतरी विषयांतर करायचं लोकांचं मत इकडे तिकडे विचलित करायचं कामांवरून आमच्या आणि म्हणून हा प्रकार चाललेला आहे. दुसरं काही या गोष्टी काही अर्थ आहे का आधार आहे का कुठला काही. निवडणुका झाल्यावर मग आता म्हणतात तुम्ही ते पेटाने आता बॅलेट पेपरचं घ्या. आता बॅलेट पेपर संपला आता म्हणतात मतदार याद्या खराब आहेत. काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक किंवा काही असणे 1-2 नावं इकडे तिकडे होऊ शकतात. हे आम्हालाही म्हणजे आम्ही आमच्या मतदारसंघात बघतो की 2 ठिकाणी नाव कसं आलं. कोणाच्या फॅमिलीमध्ये 4 लोकांचे नाव आहे 3 लोकांचे नाव गायबच होतात ना प्रिंटिंग मिस्टेकमुळे. पण अशा पद्धतीने काहीतरी सगळ्या निवडणुकाच आम्ही पद्धतीने जिंकलेलो आहोत. काहीतरी त्याच्यामध्ये षडयंत्र झालेलं आहे. याला कुठेही आधार नाही. याच मतदारांच्या लोकसभेच्या वेळेला होत्या. यातल्याच मतदारसंघात 2 नावं असतील ते होते ना असतील ना चुकून आले असतील. प्रिंटिंग मिस्टेक एखाद्यावर 2 ठिकाणी फॉर्म भरतो 2 फॉर्म भरतो त्याचं घर बदललं दुसरीकडे राहायला गेला तर तो फॉर्म भरतो जागा बदल म्हणून वार्ड बदल म्हणून आले असेल. पण त्यामुळे सगळं इलेक्शनच बदललं त्यामुळे आम्ही जिंकलो. मला वाटतं या म्हणण्याला अजिबात अर्थ नाहीये. अतिशय चुकीचं आहे. पण या संदर्भामध्ये हा राहुल गांधीचा चाललेला आहे. त्या महाविकास आघाडीच्या पत्रामध्ये असं देखील म्हटलंय की जे मत दिलेले आहेत त्यातले 10,000 मतदार बनावट पद्धतीने टाकलेले फसवेगिरी पद्धतीने नावं सगळी टाकली गेलेली आहेत मतदान यादीत. असे कुठे नावं बनावट पद्धतीने टाकता येत नाही. नाही का मी सांगतो मी पुन्हा पुन्हा ते सांगेल की आता हारलं ना आपण तर स्वीकार करायची यांची मानसिकताच नाहीये.
हारल्यावर आपण जिंकल्यावर कशी तुम्ही काय ढोल वाजत बसले लोकसभेला जोरजोरात. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विजय मिळाला, आम्ही मान्य केला. आम्ही हारलो, आम्ही कमी पडलो, पण आम्ही नंतर दुरुस्त केलं. आम्ही मेहनत केली, कष्ट केले आमच्या नेत्यांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी, आणि आम्ही पुन्हा विधानसभेमध्ये एवढं अफाट असं यश मिळवलं. मग ते यश मिळवलं म्हणजे मग आम्ही काहीतरी मतदार पत्रिकेमध्ये काहीतरी घोळ केला, याद्यांमध्ये काहीतरी, त्या बॉक्समध्ये काहीतरी, त्याच्यामध्ये काहीतरी खराबी केली, ह्या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही. पालकमंत्री पदापासून आणखी वाद पाहायला मिळतात, कारण की पालकमंत्र्यांची नावं जाहीर नाही झालेली आहेत. रोजा योजनेसाठी तुमचं नाव आदिती तटकरे झाले, भरत गोगोई कुठेतरी नाराज असल्याचं सांगितलं. शिंदे गटामध्ये ही नाराजी पसरलेली. तो विषय, तो निर्णय सगळा वरिष्ठांचा आहे. मान्य देवेंद्रजी आहेत, मान्य शिंदे साहेब आहेत, मान्य दादा आहेत, हे तिघ विषयावर निर्णय करतील आणि त्यांनी तो केलेला आहे. मला वाटतं की वादाचा विषय नाही आमच्याकडे खरं म्हणजे. त्याने सगळा हा विषय मला वाटतं ते संपवतील. एकनाथ शिंदे आज कॅबिनेट मिटिंगला आले नाहीत, त्यामुळे सुद्धा मग राजकीय चर्चा सुरू झाली की या वादामुळेच ते आले नाहीत. नाही, कामामुळे असतील, मला नाही वाटत. त्याचे सगळे मंत्री होते मंत्रिमंडळातले, शिवसेनेचे सगळे A to Z सगळे मंत्री हजर होते आज. तर आज कुठे गैरहजर नव्हतं. बहुतेक शिंदे साहेब तर मला माहित नाही, मी माहिती घेतली नाही, पण काही महत्वाच्या कामाने किंवा कुठे ते बाहेर गावी असतील, बाहेर असतील, काही महत्वाच्या कार्यक्रमात असतील, म्हणून त्या झाले नसतील. अन्यथा शिंदेसाहेब प्रत्येक मिटिंगमध्ये असतातच. आणि पालकमंत्री किंवा झेंडावंदन यामुळे ते आले नाही, त्या अर्थ नाही मला असं वाटतं. अगदी एवढ्या छोट्या मोठ्या कारणावरून शिंदेसाहेब म्हणतील मी मिटिंगला येत नाही, असं कधी होणार नाही. आमच्यामध्ये अगदी एकोपा आहे. आम्ही सगळे सामंजस्याने अगदी एकत्रितपणे त्या ठिकाणी राज्य चालवतो आहोत आणि अतिशय जोरात आमची घोडदौड चाललेली आहे. भाऊ, एक वेगळा प्रश्न असा की उदय सामंतांचे कालचं पत्र जे आहे ते थोडंसं चर्चेलं जाते. ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळेच महायुतीची सत्ता आली, शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यात वावगं काय? पुन्हा त्यामुळे थोडं चर्चा सुरू झाली राजकीय. मला वाटतं बरोबर आहे. त्यांनी त्यावेळेला शिंदे साहेबांनी उठाव केला. त्यांनी सगळे शिवसेनेत उद्धवजींना कंटाळून, त्यांच्या कार्यभागाला कंटाळून हे सगळे इकडे आले होते आणि त्याचं नेतृत्व शिंदे साहेबांनी केलं होतं. हे तर खरंच आहे, त्याबद्दल वावगं नाही. पण नंतर त्यावेळेला आमचे सुद्धा इतके आमदार असताना, 170 आमदार असताना, आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेच, ते आम्ही मान्यच केलं होतं, तो काही विषय नाही आहे. पण आता नंतर आपण बघितलं, संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटतं की त्याप्रमाणे देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत आणि हे एकनाथजींनी मान्य केलेलं आहे. यामध्ये आमच्यामध्ये कुठे दुमत नाही आहे, कुठे दुमत नाही आहे. त्यामुळे हा विषय आता मला कसा आला मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी स्वतः उपमुख्यमंत्री, दादा पण आहेत आणि राज्य अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे. कुठेही आमच्यामध्ये वादविवाद नाही आहेत, कुठेही आमच्यामध्ये एकमेकांमध्ये चढाओढ या ठिकाणी नाही आहे. आणि आम्हाला राज्याला पुढे न्यायचं आहे, राज्याचा विकास करायचा आहे. मोदींना जसं देशाला पुढे न्यायचं आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा सगळ्यात मोठा असला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. भाऊ, व्हॉइस ऑफ देवेंद्र म्हणून स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या घेतल्या जात आहेत. परंतु पुण्यामध्ये NSCOने या संदर्भात आंदोलन केलेलं आहे, या स्पर्धेला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे काँग्रेस संघटनेचं की तुम्ही विद्यापीठांमध्ये आता राजकीय वावर घडवताय. मला या संदर्भामध्ये काही कल्पना नाही. मी बाहेरगावी होतो, कालच आलो मी उत्तराखंडहून, त्यामुळे मला या संदर्भात माहिती नक्की सांगेल. ठेकेदारांचे 90,000 कोटी रुपयांची बिलं बाकी आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पैसे दिले जात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांना 9 महिन्यापासून कुठलाच निधी दिला जात नाही, अशी देखील चर्चा सुरू आहे. विरोधी आमदार असं म्हणतात की आम्ही मंत्र्यांच्या केबिनमध्ये फक्त चहा प्यायला जातो, आम्हाला कुठलाही निधी मिळत नाही, अशा प्रतिक्रिया विरोधी नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांचं काम ते आहे टीका टिप्पणी करणं, हे करणं. पण आता सध्या कामं इतक्या वेगात सुरू आहेत, कामं आहेत. माझ्या काळात आता बघा, ग्रामविकास मंत्री मी होतो, केवढी कामं दिली आहेत, ती अजून आता सुरू होत आहेत. वर्कआउट आता होत आहेत, टेंडर काहींची आता होत आहेत, सुरू आहेत. तर कामं सुरू नाही अशातला विषय नाही आहे. पण गेल्या काळामध्ये खूप कामं सगळ्या डिपार्टमेंटनी प्रमाणामध्ये दिलेलं आहे. ती कामं अजून पूर्ण होत नाही. मला वाटतं ती पूर्ण झाली की पुढचा निधी सुद्धा त्या ठिकाणी येईल. माननीय मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत. मला वाटतं विकासाचे कामं कुठेही थांबणार नाहीत आणि आपण बघतात की किती जोरात घोडदौड
विकासाच्या कामाची मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची या ठिकाणी चाललेली राज्यामध्ये चाललेली आहेत. त्यामुळे विरोधी नाही तर ते तिथं काम ते असो का आम्ही आहे की ठेकेदारांनाच पैसे दिले जात नाहीये. नाही, मला वाटतं काही अंशी काही ठेकेदार जमलेले असतील, तो विषय नाहीये. पण या संदर्भामध्ये निश्चित देवेंद्रजी आहेत ते मार्ग काढतील. कुठेही अडचण येणार नाही, कुठेही कामं थांबणार नाहीत. थोडेफार बिल जर कमी जास्त अडलेली असतील लवकरच त्या संदर्भात कॅबिनेटमध्ये विषय झाला की ठेकेदाराची बिलं दिली गेली पाहिजेत. त्या लवकरातली बिले दिली जातील. तुम्ही उत्तराखंडमध्ये होता, नेमकी काय तुम्ही बघितली, कशा प्रकारे एकूणच मदत कार्य हे सगळं झालं आणि इतक्या दिवसामध्ये अनेक जणांना तुम्ही तिथं बाहेर काढलं आहे, काय तुम्हाला तिथली सिच्युएशन? 3 दिवस पूर्ण मुक्कामी त्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये गेलेलो होतो. उत्तरकाशी जिल्ह्यामध्येच ज्या ठिकाणी या जिल्ह्याची घटना घडली ठिकाणी स्वतः तिथली भौगोलिक परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला रात्री झोप येत नाही, खरं वाटतं मी तुम्हाला सांगेल. पण इतका मुसळधार पाऊस आणि इतकं लँडस्लायडिंग, म्हणजे गाडी घेऊन आम्ही गेलो 7 तास प्रवास करत, खराब होत होतो. दुसऱ्या दिवशी गेलो त्या दिवशी, त्यामुळे आम्ही गाडी घेऊन गेलो तर पुढे JCBच ठेवावं लागलं, 1-2 ते लँडस्लायडिंग दगड दूर करायची, माती दूर करायची, आमची गाडी पुढे जायची. पण असं वाटायचं केव्हा वरतून काय आपल्या अंगावर येईल आणि आपल्यासाठी तिथे. आणि रात्री झोपले असताना सगळे डोंगराच्या खालीच आपण झोपलेलं असायचं, कारण ते गावात तिथली सिच्युएशन तशी आहे, भौगोलिक परिस्थिती अशी आहे की सगळ्या बाजूंनी मोठे हजारो मीटर किलोमीटर म्हणायला लागेल तर किती किलोमीटरपर्यंत मोठे डोंगर आहेत, पहाड आहेत. आणि सगळ्या लँडस्लायडिंगमुळे, पाण्यामुळे ते सगळे घसरत असतात. नेहमी वारंवार अगदी 5-5 मिनिटाला रस्त्यावर सगळे मोठमोठे दगड पडत असतात. त्यामुळे खूप भयानक होती. पण खूप वाईट परिस्थिती मी असं म्हणेल की ज्या ठिकाणी घटना घडली रॅलीला तर त्या ठिकाणी अतिशय वाईट 20-25 फूट सगळी माती येऊन त्या गावावर बसून गेलेली आहे. आता किती लोक होते काय ते सांगणं, पण सुदैवाने महाराष्ट्रात आपले जेवढे लोक कॉन्टॅक्टमध्ये होते ते सगळे बचावलेले आहेत. मला वाटतं तर त्याच्यापेक्षा जास्त कोणी त्या ठिकाणी राहिले नाही, कारण जे कॉन्टॅक्टमध्ये नव्हते असे 170-80 लोकांची नावं आमच्याकडे आलेले होते. जे कॉन्टॅक्टमध्ये होते ते तर बाजूलाच होते, त्यांचे फोन येत होते, ते संपर्कात होते, ते जाऊ द्या. पण ते 80 पर्यटक जे होते ते सगळे नंतर संपर्कामध्ये 2 दिवसांनी 3 दिवसांनी आले. मी त्यांना तिथे जाऊन स्वतः भेटलो, त्यांना काय मदत लागेल असेल ती केली, तिकिटांची व्यवस्था केली, त्यांना बाहेर डेहराडूनपर्यंत असेल, हरिद्वारपर्यंत असेल, त्यांना सर्वांना सुखरूप त्या ठिकाणी आणलं आणि सगळे आता घरी पोहोचलेले. काही लोक 50-60 लोक पुन्हा केदारनाथकडे जाणार मुंबईचे, म्हणून त्यांनी परवा रात्री आग्रह धरला. तर मग सगळे 4 वाजता ते गाड्या घेऊन पुन्हा केदारनाथकडे गेलेत हिंमत करून. मी त्यांना खरं म्हणजे नाहीच म्हणत होतो, पण त्यांनी काही ऐकलं नाही. पण ते आता सुखरूप आहेत, ते 1 दिवसामध्ये परत येतील. सुदैवाने कुठेही कॅज्युअलिटी झालेली नाही. पण तिथल्या सरकारने, तिथल्या सेनेने, तिथल्या NDRF, SDRF आणि प्रशासनाने जी मदत केली स्थानिक जनतेने, ती खरं तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका जे त्या ठिकाणी अडकलेले होते. म्हणजे इतकी मदत की अगदी घरच्यासारखंच आपल्याला तिथे वागणूक त्या लोकांनी आपल्याला त्या ठिकाणी दिली, किंवा त्यापेक्षाही जास्त आदरातिथ्य लोकांनी आपल्या ठिकाणी केलं. हॉटेलचे बिलं सुद्धा लोकांनी घेतले नाही. नंतर घटना घडल्यावर जेवणाचे पैसे सुद्धा कोणीच त्या ठिकाणी घेतले नाही. 1 रुपया चार्ज त्या ठिकाणी केला आणि लोकांनी त्या ठिकाणी. म्हणजे खरंच किती पोलाइट आहे, नम्रता आहे, आपले पण आहे, हे खरं बघण्यासारखं. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय झालेला पाहायला मिळतो. 15,000 पोलीस भरती होणार आहे. कशी असणार आहे भरती प्रक्रिया? नाही, पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी आहे. दिवसेंदिवस आता आपण बघतायत कशी परिस्थिती उद्भवते, काय चाललंय, आणि त्यामुळे पोलीस भरती व्हावी हे कधीपासून शासनाच्या विचाराधीन होता. देवेंद्रजींनी, ते गृहमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता जो 15,000 पोलीसकर्मी हे या ठिकाणी पुन्हा त्यांची भरती राज्यामध्ये होणार आहे. मला वाटतं युवकांना सुद्धा एक चांगली संधी रोजगाराची त्यामुळे मिळणार आहे. आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलीस दल त्याच्यामध्ये वाहनचालकापासून सगळे त्याच्यामध्ये आहेत. वाहने तर आपण खूप घेतो आहोत, मोटरबाईक घेतो आहोत, गाड्या घेतो आहोत, आणि त्यामुळे मग मनुष्यबळ आवश्यक होतं. मला वाटतं चांगला निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे, आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी त्याला मदत होणार आहे.